सर्व गीताधर्म मंडळ यातील मान्यवरांना आणि खास करून आपल्या या अतिशय समर्थ अशा व्यासपीठाला मी सगळ्यात पहिल्यांदा वंदन करते. माझे आजोबा इथे यायचे आणि खरोखरीच मगाशी म्हणल्याप्रमाणे हा योग अक्षरशः घडून आलेला आहे की अतिशय अचानक ही संधी मला प्राप्त झालेली आहे. काल दुपारी 11 वाजता सकाळी 11 वाजता आधी नियोजित जे वक्ते होते त्यांना काही कारणानं येता आलं नाही, येता येणार नव्हतं आणि मग माझ्या आईची धावपळ सुरू झाली की आता कोण ऐन वेळेला वक्ता म्हणून आपण आजोबांच्या गवाकर अधिकर यांच्या या कार्यक्रमाला आपण कुणाला संधी द्यावी. आणि मग अचानक तो योग मला मिळाला असं मी मानते आणि नक्कीच तुम्हालाही खात्री आहे कारण मला काही श्रोतृवर्गात दिसत आहेत की ज्यांना माझे आजोबा आजही आठवत आहेत. तर ही नक्कीच त्यांची वेगळी ऊर्जा आहे या सगळ्या घटनेच्या मागं. त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या आजोबांना अगदी मनापासून नमस्कार करते आणि आजचा विषय मांडायला सुरुवात करायला आवडेल. तर आजचा आपला विषय जो मी घेतलेला आहे तो एकदा सांगते परत एकदा, कर्म सिद्धांताचा संदेश असा हा विषय मी घेतलेला आहे. कर्म सिद्धांत आणि त्यातून आपण आपल्यासाठी सगळ्यांसाठी माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा हा संदेश या संदेशाची देवाणघेवाण आपण करतोय. खरं सांगायचं तर मला सुरुवातीलाच असं सांगायला आवडेल की जरी आज मी वक्ता म्हणून म्हणजे व्याख्याती म्हणून इथं आहे पण खरंच सांगते हा जो विषय आहे तो म्हणाल तर खूप साधा आहे, नेहमीचा आहे. आपल्या अनेक घरात आपण अनेकदा असं बोललेलो असतो की आपण जसं पेरतो तसं उगवतं. हे खूप म्हणाल तर खूप कॉमन आहे आणि सगळा विषय ह्याच धर्तीवर आजचा असणार आहे. पण जेव्हा याचा आपण अभ्यास करतो, सुरू करतो, तेव्हा तो आपल्या प्रत्येक जीवनातल्या अनेक अनुभवांना आपण स्पर्श केला जातो आणि मग थोडंसं अंतर्मुख व्हायला नक्कीच तुम्हाला हा विषय भाग पाडेल. आणि मला फार वाटतं की प्रत्येकानं अंतर्मुख होण्याची गरज असते कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा खरं तर असं खूप छान आपल्याला वाढवलेलं असतं की आपण काहीतरी बनायचं आहे असं एक जनरल प्रत्येकालाच इच्छा असते, स्वप्न दाखवलेलं असतं. आवाज येत नाहीये मी जास्त म्हणतो. मला काही सूचना असतील तर प्लीज आधीच वेळेत करा आणि करा. सो प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात, ड्रीम्स असते, स्वप्न असतं. आवाज येतोय शेवटपर्यंत व्यवस्थित? सो बरेचदा काय घडतं की अनेक गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडतातच असं नाही आणि मग आजकालचा माणूस तर तुम्हाला माहिती असेल की अचानक निराशा, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन अशा वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजी घेऊन, हेडिंग्स घेऊन अक्षरशः चिंताक्रांत होतो की नक्की काय चाललंय आणि हे असं कसं काय माझ्या बाबतीत घडलंय. आणि आय एम व्हेरी शुअर की आता आपण सगळे जे इथे आहोत त्यातले प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या काळात कदाचित आत्ताही कुठल्या ना कुठल्या विवंचनेत, प्रॉब्लेम्समध्ये, काही ऑड घटनांमध्ये की हे नक्की माझ्या बाबतीत असं कसं काय घडलं किंवा घडू शकतं या विचारात कुठेतरी आत 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 गुरफटलेला असतो. तर माझा आजचा प्रयत्न हाच राहील की आजच्या आपल्या या एका तासाच्या कर्म सिद्धांताच्या देवाणघेवाण या प्रकारातून कुणाला तरी काहीतरी एखादी दिशा, एखादी आशा मिळावी की ओके मला काहीतरी समजतंय आणि काहीतरी होप्स, आशा अजूनही आहेत आणि मी आता माझ्या जीवनाकडे अजून वेगळ्या पद्धतीनं, माझ्या प्रॉब्लेम्सकडे अजून वेगळ्या पद्धतीनं नक्की समर्थपणे बघणार. हे जर एखाद्या जरी व्यक्तीला क्लिक झालं तरी आज मला असं वाटतं की माझा इथे येऊन बोलण्याचा हेतू, ही जी संधी मिळाली असेल ती परिपूर्ण होईल. तर आपण सुरू करूया. मी छोटासा लेआउट सांगते की मी कशा पद्धतीनं घेणार आहे. कर्माचा सिद्धांत हा शब्द माहिती आहे. कर्म म्हणजे काय इथून आपण अर्थातच सुरू करणार आहोत. सगळ्यांना
तसं म्हणाल माहितीच असणार आहे. सिद्धांत का म्हटलं गेलंय याच्यावरही आपण थोडासा उहापोह करणार आहोत. आणि मग आपले आवडीचे काही संज्ञा आहेत ज्या तशा कॉमन आहेत. आपल्याला प्रारब्ध शब्द माहिती असेल, संचित हा शब्द माहिती असेल, क्रियमाण कर्म हा सुद्धा कदाचित माहिती असेल. सो असे काही 3 कर्माचे प्रकार आपण बघणार आहोत. आणि मग ह्यातूनच आपल्या आत्ताच्या जीवनात किंवा तुमच्याच असं नाही, तुमच्या घरातल्यांच्या विषयी पण असू शकतं, तुम्हाला काहीतरी तो प्रश्न, त्या समस्या आपण कशा पद्धतीनं त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे हे आपण उकलायचा प्रयत्न करणार आहोत. यश आलं तर त्याची इच्छा. आणि यावेळेला मी असं म्हणेन की जसं आपण म्हणजे शिवाजी राजांविषयी ऐकतो की त्यांनी सांगितलं होतं ही तो स्वराज्य ही तो श्रींची इच्छा. तर मी खरोखरीच सांगेन की आजचा योग हा दादांची इच्छा हे फिक्स आहे माझ्या मनात. सो आपण सुरू करूया. तर आपण कर्म म्हणजे काय या विषयावर पहिल्यांदा बोलूया. कर्म याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा जनरली सगळ्यांनाच माहिती असतं की काही ना काही कार्य किंवा काही ना काही कृती, बरोबर आहे. तर कृती म्हणजेच कर्म आहे का, तर याचा आपण थोडा विचार करूया. की समजा मी हे भांड इथे ठेवलं, हे माझं एक कार्य झालं, ही एक कृती झाली, इट्स ऍक्शन, बरोबर. पण याच्या मागे कर्म आलं का? कर्म कधी म्हणणार की मी ह्या भांड इथे ठेवलं आणि हे माझं कर्म झालं, हे मी कधी म्हणेन जर ह्याच्या मागे हे कार्य किंवा ही कृती करायच्या मागे माझा काहीतरी हेतू असेल, काहीतरी पर्पज असेल. अगदी सगळ्यांना मान्य आहे की एखादं कार्य किंवा कृती ही आपण अनेक प्रकारे करतच असतो, पण जेव्हा त्याच्या मागे एखादा हेतू येतो, एखादा पर्पज येतो, एखादं कारण येतं, तेव्हा त्याच कृतीला काहीतरी एक वजन येतं, काहीतरी एक ऊर्जा वलय चालू होतं की ह्याच्या मागं काहीतरी भावना आहे. आता मी समजा असं त्याच्यात पाणी ओतलं, हे कार्य झालं, पण मला ह्या आजींना द्यावंसं वाटलं आणि म्हणून मी हे पाणी ओतलं. या वेळेला या मागे हेतू आला, भावना आली, त्याच कृतीला एक ऊर्जा मिळाली. समजते सगळ्यांना आणि पटतंय. आता हे झालं माझं कर्म. कर्म मी तेव्हा म्हणणार जेव्हा त्याच्या मागं कुठली तरी भावना आली. आता मी चांगली भावना सांगते, कदाचित वाईट सुद्धा भावना असूच शकते. भावना म्हणलं म्हणजे चांगली पण आहे, वाईट आहे आणि ओके ओके, फार काही ग्रेट पण नाही आणि ठीक ठीक असं पण असू शकतं. सो आपण तो मोठा स्पेक्ट्रम डोक्यात ठेवूया की भावना म्हणजे छानच भावना असं काही नाहीये. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये आपण सगळेजण या ना त्या कर्मातून गेलेलो आहोत. कर्म भले तुम्ही अगदी छान दागिना दिला असेल एखाद्याला, पण तुमच्या मागची भावना काय आहे, त्या कृतीच्या मागची ऊर्जा काय आहे, म्हणजे तुमचं कर्म कोणत्या पद्धतीच्या ऊर्जेनं भरलेलं आहे, कोणत्या वजनानं भरलेलं आहे, हे प्रत्येक जण तुम्ही अनुभवलेलं आहे. मग कधी कधी खरंच खूप छान भावनेनं तुम्ही एखादा दागिना दिला असेल किंवा द्यावा लागतोय मला अशी भावना असू शकेल. कृती सेम आहे, दागिना दिला, पण मागची भावना वेगळी, तुमचं कर्म बदललेलं आहे. सो लक्षात घेऊया, कृती किंवा कार्य हे एक घडतच असतं, त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचा हेतू हे कर्म बनवतं. आता एकदा का हे फिक्स तुमच्या डोक्यात बसलेलं आहे, आपण पुढे जाऊयात की या हेतू आणि कृती याच्या नंतर सुरू होते ती गोष्ट म्हणजे या कर्माचा परिणाम किंवा फळ, जे आपण म्हणतो. की आता आपण सिद्धांत पण बघणार आहोत. तर हा सिद्धांत एकीकडे चालू होतोय की आपण जेव्हा कृती सुरू करतो त्याच्या मागे जेव्हा हेतू येतो, मी मुद्दाम पुन्हा पुन्हा म्हणणार आहे, हेतू येतो आणि मग आपल्याला कळलंय समीकरण, हेतू कृती इक्वल टू फळ किंवा परिणाम, त्या तुमच्या कर्माचा फळ मिळणार आहे. आता तुमचा हेतू कसा आहे त्याच्यावर तुमचं फळ मिळणार आहे. जसं कराल तसं तुम्हाला, जसं पेराल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. हे तुम्हाला खरं तर आतापर्यंत माहिती आहे. आता आपण बघणार आहोत की जेव्हा आपण कर्माचे काही प्रकार बघतोय, की जसं मी मगाशी म्हटलं की काही हे जे ऊर्जा वलय त्या त्या कृती मागं आहे त्याच्यानुसार हलकं कर्म, मध्यम कर्म किंवा वजनदार कर्म अशी कर्माचे काही प्रकार सांगितले गेलेले आहेत.
जसं आपण म्हणलं साधं पाणी ठेवलं, ह्याच्यात पाणी ओतलं, काहीच त्याच्या मागे वेगळी भावना नाहीये. सो ओके ओके, हलकं कर्म. ठीक आहे. मध्यम कर्म म्हणजे आपण त्याला पॉझिटिव्ह पण म्हणूयात, की वा काहीतरी इच्छेनं चांगलं, याला तहान लागली म्हणून आपण तहान भागण्यासाठी दिलं, किंवा मला फार काही मनात नव्हतं पण जाऊन फार तहानलेला होता म्हणून मी दिलं. ही निगेटिव्ह छटा पण असू शकते, ज्याचं आपण मान्य केलं की ह्या कर्माचं वेटेज किंवा वजन काय म्हणतोय आपण, ओके ओके किंवा मध्यम वजन. आणि एखादं कर्म हे जाणून बुजून वाईट केलेलं किंवा जाणून बुजून अति चांगल्या इच्छेनं केलेलं सुद्धा असू शकतं. त्याला आपण म्हणायचं जड कर्म, म्हणजे व्यवस्थित त्याला वजनच आहे. आणि तिन्ही कर्माची, हलकं कर्म असू दे, मध्यम कर्म असू दे किंवा जड कर्म असू दे, या तिन्ही कर्माचे फळ हे त्या त्या व्यक्तीला मिळणारच आहे. हा एक सिद्धांत या निमित्तानं आत्ताच सांगते की तुम्ही जे काही ज्या काही वजनाचं, ज्या काही ऊर्जेचं, ज्या काही भावनांचं कर्म करताय त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. मग आता आपण थोडंसं याच्या पुढे जाऊयात की बर, त्याच्यात एक जाता जाता सांगते एक जस्ट की कृती आपण करतोच आहे, हेतू हा कृतीच्या आधी असतो आणि फळ हे कृतीच्या नंतर असतं. सो हे एक जाता जाता परत सांगते. तर आपण कर्म म्हणजे काय ते पाहिले. आता सिद्धांत का म्हणतोय आपण याला, कर्माचा सिद्धांत म्हणून सांगितलंय. इट्स युनिव्हर्सल लॉ. हा सार्वजनिक नियम आहे. हा माझ्या मामीसाठी वेगळा, माझ्यासाठी वेगळा, माझ्या ह्या सरांसाठी वेगळा असा नाही. इथे कोणतीही पार्सलिटी नाही. इथे अमुक एक जज साहेब आहेत म्हणून त्यांच्यात ते इतके न्यायनिवाडा करतात, मग त्यांच्यासाठी आपण नियम जरा अजून शिथिल करूयात, केले असतील थोड्याशा चुका त्यांनी, असं या सिद्धांतामध्ये अलाउड नाहीये. ह्याला सिद्धांत का म्हणलं गेलंय, तर हा युनिव्हर्सल लॉ आहे, सार्वजनिक आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे असंच उत्तर मिळणार आहे. तुमची एनर्जी, तुमचे थॉट त्याच्यानुसार तुमची इज इक्वल टू फळ मिळणार आहे. म्हणून हा सिद्धांत म्हणून मांडला गेलेला आहे. हा वैयक्तिक नाही. आणि हा सिद्धांत जो आहे हा एका तत्वावर चालतो, तो म्हणजे कारण आणि त्याचा परिणाम. तिथं काहीतरी घडलंय म्हणून तिथे काहीतरी दिसतंय, हा त्याच्या मागे तर्क आहे की कारण आहे, काहीतरी घडलंय, देयर इज अ हेतू, काहीतरी पर्पज आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचा फळ मिळणार आहे. माध्यम काय आहे, कृती आहे. तुमचे ते कार्य आहे, ते माध्यम आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना कळतंय, पटतंय, तुम्ही माझ्या बरोबर आहात. येस, आपण पुढे जाऊया. थँक्यू. तर हा तर्कावर आधारलेला सिद्धांत आहे. हे माझ्या मनचं किंवा अमुक एका तत्वज्ञाचं नुसतंच असं छान ड्रीम किंवा असं असेल तर किती छान, असं नाहीये. हा नियम आहे, हा सांगितलेला आहे, हा तर्कनिष्ठ आहे, अभ्यास केलेला आहे आणि मग हा मांडलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अनेक क्षेत्रांमध्ये हा मान्यता मिळालेला सिद्धांत आहे. हे जे काही आपण शिकणार आहोत कर्म सिद्धांत जाणून घेणार आहोत, ज्याची आपण ऑलरेडी सुरुवात केली आहे, ऊर्जा बेस कृती, तर हा तर्कशास्त्रात सुद्धा मान्य केलेला आहे. हा अनुभवशास्त्रात सुद्धा मान्य केलेला आहे सिद्धांत, कर्म सिद्धांत. कर्मशास्त्रात सुद्धा याला मान्यता मिळालेली आहे या सिद्धांताला. आणि अध्यात्मशास्त्रात आणि आत्ताच्या विज्ञान शास्त्रात सुद्धा, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे E = mc², की प्रत्येक ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. हे तर 100% सगळ्यांना आजकालच्या सायन्सच्या जमान्यात माहिती आहे. पण ही जी चेंडू फेकला की चेंडू परत येतो, ही फक्त कृतीतली आपल्याला सांगितली गेली आहे. आपण आज त्याच्या भोवतालची जी एनर्जी आहे, त्याच्या भोवतालच्या ज्या भावना आहेत आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या परिणामांविषयी म्हणजेच फळांविषयी आणि कर्मांविषयी आपण जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आता ही कर्म म्हणजे किती प्रकारची सांगितलेली आहेत, तर 3 प्रकार सांगितले गेले. समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं कर्म जे आपण इतक्या वेळ बोलतोय ते म्हणजे शारीरिक पद्धतीनं केलेलं कर्म. आपल्या डोळ्यांची उघडझाप होते किंवा आपण आंघोळ करतो, झोपतो, जे काही नेहमीचे विषय असतात ते एक अंगण आहे. त्याच्यामुळं फार मोठं, कारण त्याच्यामध्ये कोणती भावना आहे का, असेल जर की मला शुद्धी पाहिजे, मला पवित्रता पाहिजे, ही जर तुमची त्याच्या मागची भावना असेल तर ते कर्मात रूपांतर होणार आहे.
दुसऱ्या कर्माचा प्रकार आहे तो म्हणजे मनानं किंवा तुमच्या विचारांनी केलेलं कर्म. मी मगाशी म्हटलं तसंच परत की तुमच्या कृतीमागे तुमचं मन काय बोलतंय. आज तुम्ही सगळेजण आलेला आहात, त्यातले किती जण तुमच्या भावना कुठल्या आहेत त्यानं आलेल्या आहेत, ते तुमचं कर्म आहे की काहीतरी आज आपण ऐकायला जाऊयात. ही भावना, हे मनातले विचार असू शकतील, काही असतील जे आता यायलाच पाहिजे म्हणून आलेल्या असू शकतील, आणि काही असतील की काय जाऊन एक तासभर तिथे देऊयात, जरा टाइमपास तरी होईल. मागच्या भावना, तुमच्या ऊर्जा वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्याची कर्म फळं प्रत्येकाला वेगळी वेगळी मिळणार आहे. आता सिद्धांत अजून एक काय बोलतो, जो पुढे येणार आहे, पण मी जस्ट सांगते की ही जी पटकन आपल्याला काय वाटतं, हा ठीक आहे, मनानं केलेलं कर्म कळलं, शरीरानं केलेलं कर्म कळलं, आता तिसरं कर्म पटकन सांगा आणि आम्हाला त्या फळांविषयी पटकन काय ते सांगा, कारण आम्ही सगळेजण फळ मागतात, परिणाम मागतात, किती लवकर उत्तर मिळेल आपल्याला. तर तिसरा जो कर्माचा प्रकार आहे तो आहे वाणी, आपल्या बोलण्यानं केलेलं कर्म. म्हणजे आता एखादी आई असते जी आपल्या लहान मुलांना कधी कधी ओरडून सांगते की ए तिकडे लागेल, जोरात ओरडली ती, त्याच्या मागची भावना काय आहे, बाळाची काळजी आहे. सो भावना मॅटर्स, हेतू मॅटर्स, कृती ओरडली ती तिच्या शब्दानं. पण हे जर कुचक्या पद्धतीनं कोणी बोलत असेल, मुद्दामून वाईट बोलत असेल, किंवा जसं आपण सांगतोय चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, आपण सतत वाईटच बघायचं असंही नाहीये, कधी कधी गोड शब्द वापरून, कायम सत्य बोलून तुम्ही जर कर्म करत असाल तर त्यानं सुद्धा तुमचं कर्म म्हणून टिकमार्क होणार आहे आणि त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. हा सिद्धांत आहे. पुढे जाऊयात. आता या तिन्ही कर्मांमध्ये शारीरिक कर्म तुम्ही करताय, बोलून कर्म करताय किंवा तुमच्या वाणीनं तुमचं कर्म करताय, आणि तिसरी गोष्ट आपल्या कृतीतून किंवा आपल्या विचारातून. महत्वाचं, या 3 पद्धतीनं जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा त्याच्यात 2 व्यक्ती यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. एक आहे जो ऍक्च्युअल कर्म करतोय आणि दुसरी व्यक्ती कोण आहे, तो ज्या व्यक्तीसाठी कर्म करतोय. मी मगाशी सांगितलं की मी पाणी या अमुक व्यक्तीसाठी देतेय, याच्या मागची माझी भावना समजा खूप छान आहे की यांना तहान लागली, आपण मनापासून यांना पाणी पिऊया. आता या मावशींनी समजा असं ठरवलं, समजा माझं आणि त्यांचं भांडण आहे आणि त्यांनी ठरवलं नुसतं दाखवते पाणी द्यायला, काय मला माहितीये हिच्या मनात काय, ही त्यांची भावना आहे. सॉरी, मी जस्ट एक्झाम्पल देते. आता घडतंय काय बघूयात. 2 माणसं इन्व्हॉल्ड आहेत, एक मी आहे कर्ता म्हणजे जो कर्म करतोय, आणि एक आहे रिसिव्हर, बरोबर. आता या दोघांच्या मनात वेगळ्या वेगळ्या भावना चालू असू शकतात. ऍग्री, प्रत्येकाला मान्य आहे की हो माझी भावना कदाचित उलटे घ्या, माझी भावना बसल्यात इतक्या वेळ देते घ्या असं मनात आहे, पण मी असं पाणी दिलं. आता ह्यांना समजा वाटलं किती छान त्या बोलतायत तरी मला पाणी दिलं. पण आता आपण इथे नियम काय लक्षात घ्यायचा आहे, माझं कर्म माझं फळ, माझ्या भावना माझं फळ. त्यांच्या भावना त्या समजा हुड करत असतील मला, मी चांगल्या ह्यानं देताना, त्यांची कर्म त्यांना चालू होणार, त्यांचं फळ मला लागणार नाहीये. लक्षात येत आहे. मी समजा वाईट इच्छेनं त्यांना पाणी देतेय आणि त्या समजा चांगल्या इच्छेनं घेत आहेत, त्यांची चांगली इच्छा माझ्यापर्यंत नाही येणार आहे, कारण मी माझ्या कर्माची राणी आहे आणि माझ्या फळांची सुद्धा राणी आहे. पटतं? यू ऑल विथ मी? आणि आता ह्याच्या पुढे जाऊयात, कारण हे दोन्ही गोष्टी, म्हणजे मी आणि रिसिव्हर, प्रत्येक जण. कारण कर्म ना हे कधी म्हणजे खूप कमी वेळेला फक्त इंडिव्हिज्युअल कर्म राहतं, फक्त माझं कर्म हे खूप कमी वेळात, खूप असतं ते, पण त्याच्यावर आपण बोलू शकतो. पण बरेचदा दुसरा माणूस येतो आणि मगच गडबड चालू होते की माझ्या मनात वेगळ्या भावना असतात, समोरच्या व्यक्तीच्या भावना वेगळ्या असतात. तर हा लॉ समजून घेऊया, हा सिद्धांत समजून घेऊया की मी माझ्या कर्माची राणी आहे, म्हणजे मी त्या कर्मानुसार येणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी माझी आहे. आता मला कसं वागायचंय हेच माझ्या हातात. जाता जाता नियम आपल्याला खूप काही सांगून जातोय असं मला वाटतं, कारण मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला हे जाणवत होतं की आय ओपनिंग आहे.
मी काय तुम्ही काय आपण सगळे सेम सेम बोटीत असतो. सगळेजण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाटांनी अनेक वेगळे वेगळे एक्सपिरियन्स घेतलेले असतात. तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की ऐकताना खरं तर खूप सोपा विषय आहे, पण जेव्हा आपण एक एक गोष्टी उलगडत जाणार आहोत तेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या अनुभवांना स्पर्श करणार आहात आणि काहीतरी 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 गोष्टी कदाचित सुरू होतील, कदाचित संपतील सुद्धा की अरे हा झालं, माझं माझं कोडं सुटलं, असं सुद्धा व्हायची शक्यता आहे. आणि कदाचित कोडी वाढायचीही शक्यता आहे की भरपूर प्रश्न निर्माण होतील या अख्ख्या एका तासात. पण एकच आहे, जरी प्रश्न निर्माण झाले किंवा उत्तरं जरी मिळाली तरी प्रश्न निर्माण झाले तरी ती योग्य दिशा मिळणार आहे तुमच्या जीवनाच्या प्रवाहाला, एवढं नक्की आहे. सो आपण बघितलं की आपली कार्य किंवा आपल्या कृती, आपले कर्म आपल्या फळांना कारणीभूत असतात आणि आपण स्वतः आपली कर्म करतो आणि त्यामुळेच आपल्याला आपली फळं मिळत असतात. आता जी लोक इथं उपस्थित असलेले त्यांना अनेक प्रश्न असू शकतात की उदाहरणार्थ माझा आर्थिक प्रॉब्लेम चालू आहे, मला आर्थिक समस्या आहे, कसं काय असं बनू शकतं, का मी काय कोणाचं वाईट केलंय, थोडस उत्तर मिळू शकतात ना की अच्छा काहीतरी या बाई सांगतायत की आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत. एखादी व्यक्ती म्हणेल पण मी तर कधी काही वाईट वागले नाहीये, मी कुणाला फसवलं नाहीये पैशात, मी काहीच नाही केलं, का बरं असं व्हावं. अजून प्रश्न आहेत मनात आहेत, काहीतरी कळलंय की अच्छा मीच आहे, वाटतं कारणीभूत मीच आहे, पण कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहेत अजून की असं कसं पण, असं कसं, असं कसं, हे व्हायला पाहिजे कारण आपल्याला पुढे जायचंय आणि अजून छान समजून घ्यायचंय की जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक कर्माला फळ आहे तेव्हाच पुढचा सिद्धांत असा सांगतो की ते फळ कधी मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे हे आपल्या हातात नाही. मिळणार, फळ मिळणार हे नक्की, हा सिद्धांत सांगतो, पण ते कधी मिळेल आणि कशा स्वरूपात आणि कसं मिळेल, जे आपल्याला हवंय तसंच मिळेल याची तुमच्यापाशी, म्हणजे तुम्ही राजा नाहीये किंवा तुम्ही राणी नाहीये त्यातले, पण मिळणार का, नक्की मिळणार. बरोबर, मला आत्ता प्रॉब्लेम आहे ना, मग आत्ता फळ मिळू देत ना माझ्या चांगल्या वागणुकीचं, हा सात्विक संताप आहे प्रत्येकाचा किंवा सात्विक अपेक्षा आहे. पण इथे आपण या सिद्धांतामुळे स्वतःला समजावून घ्यायचंय किंवा समजावून सांगायचंय की मला माझ्या चांगुलपणाचं, मी जे काही आहे, माझे जे काही व्हॅल्यूज आहेत, माझी जी काही नीतिमत्ता मी बाळगते मनात, त्याचं मला त्यानुसारच, त्या एनर्जी, त्या ऊर्जेनुसारच फळ मिळणार आहे. पण मी हा अट्टाहास जर करत असेल की मला आत्ताच त्याचं फळ मिळालंच पाहिजे, तर माझं चुकतंय. कारण मला सिद्धांत सांगतो आणि जो मी ऐकला आणि मानला पाहिजे की कधी हा विषय माझ्या हातात नाहीये. आणि या निमित्तानं एक सांगेन की आपला जन्म, आपला मृत्यू हे आपण एक फिक्स टाइम पिरियड मध्ये मानत असतो आणि जगत असतो. म्हणजे आपल्याला वाटत असतं की म्हणजे आत्ताचं जे आहे ते मी आहे, पण आपण कित्येक मृत्यू स्वतः प्रत्येकानं अनुभवलेले आहेत. आज आपल्याला विसर पडलाय आणि आपण घाबरतो सुद्धा मृत्यूला, पण आपल्या प्रत्येक जीवानं, प्रत्येक आत्म्यानं आतापर्यंत हजारो लाखो मृत्यू अनुभवलेले आहेत. आपले अनेक जन्म झालेले आहेत, अनेकदा आपण जन्म घेतलेले आहेत, अनेकदा आपण आपल्या कर्म केलेली आहेत आणि अनेकदा आपले कर्म फळं पण आपण अनुभवलेली आहेत. या टाइम पिरियड मध्ये आपण आपल्याला आत्ताचे अनुभवतो की मी असं असं केलंय, मला असं कसं काय होऊ शकतं. बरोबर आहे, सात्विक संताप आहे. बरेचदा लोक काय करतात, हा माहिती, आता समजा एखादा परीक्षा, असं आपण एक उदाहरण घेतलं, मी अभ्यासच केला नसेल तर आपण फार संतापत नाही स्वतःवर की परीक्षा कशी काय अवघड गेली. आपल्याला माहिती आहे की आपण नाही केलेला, मग आपण फार चिडचिड करत नाही. पण जेव्हा आपण खूप मनापासून अभ्यास केलेला असतो पण नाही, आपल्याला परीक्षेत चांगलं यश नाही मिळत, तेव्हा आपल्याला चर्चा चालू होते मनात की असं कसं काय होऊ शकतं. आणि तिथे हे परीक्षेचं उदाहरण खूप छोटं आहे. आपल्याला जीवनात अनेक परीक्षांना, अनेक कोड्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला हा कर्म सिद्धांत जर तुम्ही ऍक्सेप्ट केला, छान समजून घेतला, तर 100% त्याचा आपल्याला उपयोग होईल आणि तो जास्त उपयोग करून घेणे हे महत्वाचे आहे.
आपण शेतीचं उदाहरण घेऊ शकतो. शेतकरी अतिशय काबाड कष्टाने तुमची म्हणजे शेती करतो, भरपूर कष्ट करतो आणि अपेक्षा ठेवतो की शेती आता मस्त धान्य माझं आलं पाहिजे. पण अचानक पाऊस येतो, वारा येतो आणि सगळं संपतं, होत्याचं नव्हतं होतं. मग त्या कर्माला अर्थ काय? तुम्ही तर मॅडम सांगता की प्रत्येक कर्माची फळं आहेत. कुठे गेलं त्या कष्टाचं? काय काय झालं? तर तेव्हा हा नियम लक्षात ठेवायचा आहे की माझ्या कर्माला, माझ्या कृतींना नक्की फळ मिळणार आहे, कारण माझी त्याच्या मागची भावना सात्विक होती किंवा जी काही होती. पण ती काय स्वरूपात मिळणार आहे आणि कधी माझ्या अपेक्षित फळ मिळणार आहे हे माझ्या हातात नाही. हे थोडंसं विचार व्हायला होतं, पण ते का नाहीये तुमच्या हातात ते आपण लवकरच बघणार आहोत. त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आता खूप मस्त इंटरेस्टिंग माझ्या मते मुद्दा चालू होतो, तो म्हणजे या कर्माचे जसे आपण पहिले 3 प्रकार पाहिले, शारीरिक कर्म, वाचिक किंवा वाणी कर्म आणि मनातले किंवा वैचारिक विचारांनी आलेले कर्म, हे आपण जसे प्रकार पाहिले, तसेच फार म्हणजे मी तर म्हणते आय ओपनिंग आता आपण थॉट प्रोसेस कडे चाललोय. सगळ्यांनी नक्की लक्ष द्या. तुम्ही लक्ष देऊन ऐकताय, मला रिस्पॉन्स देताय, मला तुमच्या चेहऱ्यावरनं कळतंय. आय एम व्हेरी हॅपी. तर 3 प्रकार आपण लक्षात घेऊयात. पहिला आहे संचित कर्म. संचित कर्म. दुसरा आहे प्रारब्ध कर्म आणि तिसरा आहे क्रियमाण कर्म. तर हे थोडेसे टर्मिनॉलॉजी थोडी हेवी वाटते, पण जेव्हा आपण समजावून घेणार आहोत तेव्हा सगळं उलगडणार आहे आणि मजा येणार आहे. तुमच्याच आयुष्याकडे बघायला मजा येणार आहे आणि ती मजा येणं फार गरजेचं असं मला वाटतं. कोडी प्रत्येकाला आहे, पण कोडी कशी सोडवायची यातली मजा आणि नॅक कळली की जगण्यात खरा आनंद मिळणार आहे. आपल्याला कोडीच नकोच वगैरे असलं काही नाहीये, कारण आपण ते बघू का नाहीये. संचित कर्म काय सांगतं? संचित या शब्दातच काय अर्थ आहे बघा? संचय. बरोबर आहे? आपणच केलेल्या अनेक जन्मातील कर्मांचा संचय, आत्ताच्या जन्मातील नाही. आत्ता आपल्याला प्रश्न पडतो की कशाला ते कायदे कानून विषय, माझे कोर्ट कचेऱ्या माझ्या वडिलांच्या मागं लागल्यात, माझ्या मागं लागल्यात, काय कारण आहे? मी कुठे कधी काही कुणाचं काही मागितलंय? काय माझी इच्छा आहे? कधी काही नाहीये. कशाला माझ्या मागं लागल्या त्या गोष्टी? हे तुम्ही या स्कॅम विषयी बोलताय. तुम्हाला काय माहितीये तुम्ही आधी काय काय केलंय? सो संचित कर्म म्हणजे मी तुम्हाला एक मस्त उदाहरण देईन. अमेझॉनचं जे मार्केट आहे, अमेझॉनवर तुम्ही जाता इंटरनेटवर, त्याच्यात हजारो ढिगानो गोष्टी अवेलेबल असतात. बरोबर? प्रारब्ध कर्म काय आहे? या जन्मात तुमच्यासाठी काय डिलिव्हरी केली अमेझॉन मधनं की मी ह्या 5 गोष्टी मागितलेल्या आहेत. हा तो जन्म आहे ज्याच्यात तुमच्यासाठी आलेल्या या वस्तू आहेत. मी अजून एक वेगळं उदाहरण देते. समजा गणित हा विषय घेतला. गणित हा विषय खूप वास्ट आहे. त्याचा अख्खा विषयाची व्याप्ती म्हणजे संचित कर्म. आणि जर तुम्ही आता 10वीत आहात तर 10वीतल्या गणिताचा सिलेबस तुम्हाला समोर आलेला आहे, जो तुमचा आत्ताच्या जन्मातला प्रारब्ध कर्म आहे. म्हणजे तुमचा जन्मच अमुक ठिकाणी झालाय. तुम्ही ते का फारसं विचारू शकत नाही. दिस इज माय प्रारब्ध. आता हे प्रारब्ध कुठून आलं? अनेक जण काय म्हणतील, काय माझं नशीबच, काय फुटकं नशीब. पण मला सांगा, अमेझॉन डिलिव्हरी कुठून आली आहे? अमेझॉन स्टोअर मधूनच आली आहे. स्टोअर कुठला आहे? तुमच्याच संचिताचं. संचितात कोणते कर्म आहेत? तुम्हीच केलेले, जे अनेक जन्मोजन्मीचे आहेत. आता कधी कोणतं भांडार उघडणार आहे कोणत्या प्रारब्धात हे तुमच्या हातात नाहीये. पण प्रारब्ध जे आलंय, जे भोगायला आलंय, जे कर्म तुमच्या समोर आलंय, ते तुम्ही दुसऱ्यांवर का टाकता जबाबदारी? आपण आलंय म्हणतोय ना, पण ते आपणच कधीतरी केलेलं, संचित केलेलं आज इकडे फेकलंय आपल्या समोर. आता जेव्हा आपण प्रारब्ध बोलतोय तेव्हा बरेचदा असं वाटत असेल की दुःख नाही, सुख सुद्धा. अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही ज्या भोगता, उपभोगता, छान गाड्या, छान घर, छान लाईफस्टाईल, हे तुमचंच प्रारब्ध आहे. तुम्हीच केलेल्या संचितातून तुम्हाला मिळालेलं आहे.
छान नातेसंबंध एखाद्याला मिळाले असतील, तुमचंच प्रारब्ध आहे, तुमच्या संचितातून आलेल्या गोष्टी आहेत. सो संचित काय आहे? ह्यूज आहे, अदृश्य आहे, तुम्हाला माहिती नाही. संचित आत्ता तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही काय काय केलेलं आहे, चांगलं पण केलंय आणि वाईट पण केलेलं आहे. प्रारब्धात सुद्धा काही चांगल्या गोष्टी येणार आहेत आणि काही वाईट गोष्टी येणार आहेत. आता तिसरं कर्म चालू होणार आहे, क्रियमाण कर्म. ते काय म्हणतं? क्रिया म्हणजे रिस्पॉन्स फॉर प्रारब्ध. मला जे आज प्रारब्धामध्ये आलेलं आहे, जसं मी मगाशी म्हणलं की एखाद्याला आर्थिक प्रॉब्लेम आलाय, एखाद्याला नातेसंबंधातला प्रॉब्लेम आलाय, एखाद्याला शिक्षणच मिळत नाही, हा प्रॉब्लेमच आहे ना. त्याला कोणं पडलंय की का बरं माझ्या आई वडील एवढे छान शिकले, आमची परिस्थिती बरी आहे, पण मला नाही शिकायला, नाही, माझ्या नशिबात नाही. तर क्रियमाण कर्म म्हणजे काय करायचं? तर आहे त्या समोरच्या प्रारब्धाशी मी कसा डील करतो, मी कसा एनर्जी. क्रियमाण कर्म आहे. कर्म आल्यावर कृती आली, कृतीच्या मागे हेतू आहे आणि त्या कृतीच्या बरोबर हेतूमुळे येणारं फळ किंवा परिणाम सुद्धा आहे. सो ह्या सगळ्याचा मिळून क्रियामाण कर्म होणार आहे. समजताय? यू ऑल विथ मी? तर आता प्रश्न येतो की प्रारब्धाशी मी कसं डील करायचं. तर आपल्याला हा सिद्धांतच सांगतोय. आणि म्हणजे मला खरंच हे कायम असं वाटतं की आपलं इंडियन नॉलेज सिस्टीम ही जी विजडम आहे ना आपल्याकडे, अनेक काय म्हणूयात, अनेक शास्त्रांमध्ये, भारतीय शास्त्रामध्ये इतकं भांडार सांगितलेलं आहे की कसं जगा. आपल्या योग वसिष्ठ या जो ग्रंथ आहे त्याच्यात आपल्याला जनरली काय वाटतं की राम, श्रीराम, प्रभू श्रीराम, वसिष्ठ यांच्याविषयी सगळं बोललं गेलेलं आहे. थोडंसं धार्मिक, थोडंसं रिलिजियस वाटतं, पण काय सांगितलंय? पुरुषार्थ कसा करा हे योग वसिष्ठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न, अविरत प्रयत्न करत राहणे तुमच्या आहे या स्थितीला. मी आज आता विचारते, प्रभू श्रीराम यांचं जर आयुष्य आपण आपल्या समोर घेतलं, ते असं म्हणाले का मी खरं तर किती राजवंशात जन्मलेला मी राजकुमार, ऐन वेळेला मला राज्यपदावरून त्याग करावा लागतो, काय माझं नशीब. बरं गेलो मी वनवासात, माझ्या बायकोलाच पळवून गेलं जातं, काय माझं अघोरी नशीब आहे. त्या रावणाशी मी कसा लढू? तो हातवर झाले का? ते बिचारे झाले का? त्यांनी त्यांच्या नशिबाला दोष दिला का? त्यांनी काय करायचं ठरवलं? पुरुषार्थ करायचा ठरवला. त्यांनी काय करायचं ठरवलं? क्रियामान कर्म माझ्या हातात आहे. आणि म्हणून आपल्या या कर्म सिद्धांतात असं सांगितलेलं आहे की प्रत्येकाकडे फ्री विल आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला अनेक आपल्या धार्मिक ह्याच्यातनं समजूनच येते. आपल्याला काय वाटतं की असेल माझ्या नशिबात तर मिळेल मला, असं जास्त कल सांगण्याचं आहे. पण आपल्याच नॉलेज सिस्टीम मध्ये, भारतीय नॉलेज सिस्टीम मध्ये खास करून हे सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या हातात प्रयत्नांचं फ्री विल दिलेलं आहे. आजच्या क्रियमाण कर्मानुसार तुम्ही तुमच्या आजच्या प्रारब्धाशी डील करून तुमचं, लक्षात घ्या, तुमचं उद्याचं संचित तयार करत आहात. लक्षात येतंय? पटतंय? आज तुम्हाला त्याचं लगेच फळ मिळेल की नाही माहिती नाहीये, कारण आपल्याला सिद्धांत माहिती आहे की मला कर्माचं फळ कधी मिळेल हे मला माहिती नाहीये. ती एक वैश्विक शक्ती नक्की आहे, ती अननोन आहे, ती अदृश्य आहे. तिथे आपण थोडेसे पॅसिव्ह आहोत. आणि खरं सांगू का, ही पॅसिव्हिटी थोडीशी गरजेची पण असते. सगळंच आपल्या हातात असतं तर माणूस किती वाईट झाला असता. थोडं तरी त्या बिचाऱ्या अदृश्य शक्तीवर ठेवलेलं आहे, हे नशीबच म्हणायचं. तर आजचं क्रियमाण कर्म हे तुमचं आजच्या प्रारब्धाशी तुम्ही कसं वागता, कसं डील करता. आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा कोणतीही गोष्ट माझ्या मनासारखी आत्ता चाललेली नाही, माझा मुलगा माझ्या बरोबर योग्य वागत नाही, माझी सून माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही, माझी काय शेजारी अमुक तमुक असे XYZ विषय, किंवा मला पाहिजे तेवढे माझ्याकडे पैसे नाही. आपण एक्झाम्पल काही घ्या तुमच्या मनातलं की मला माझ्या आयुष्यात जसं हवंय तसं मला नाही मिळत आहे, मला वैताग आलाय.
आता क्रियमाण कर्म काय सांगतंय की जरी पहिलं तुम्हाला सिद्धांत तुम्हाला काय मदत करतोय, पहिलं अंडरस्टँडिंग तुम्हाला तुमच्या थैथयाटाचा शांत करायला की बॉस हे सगळं का चाललंय, माझ्याच संचितातून आलेले हे विषय, मी जबाबदारी घेते. पहिली जबाबदारी मी घेतो की हे कोणीतरी मला दुसऱ्याचं कर्म पाठवलेलं नाहीये, हे कधीतरी अननोन आहे पण माझं आहे. पहिली जबाबदारी ही माझी आहे. दुसरी गोष्ट काय आहे, हा जो वैताग आहे किंवा हा जो राग आहे की माझ्या बाबतीतच असं का, हा संघर्ष असतो, अनेकांना असतो. मी अजून चुकली नाहीये, तुम्ही चुकणार नाहीये. मग या संघर्षाच्या वेळेला आपली ऊर्जा त्या क्रियेला काय करते, त्या कृतीला ऊर्जा काय मिळतीये, भले मी त्या शांतपणा बसलीये गप्प, वैताग आलाय मला, माझी ऊर्जा काय, माझं व्हायब्रेशन काय चाललंय, युजलेस, सगळं काहीच माझ्या मनासारखं होत नाही. बरं ठीक आहे, हे मन सांगताय, मी गप्प बसलीये किंवा छान, पण मनात माझी ऊर्जा काय चाललीये आणि मला फळ कुणाचं मिळणार आहे, मी गप्प बसलेल्या कृतीचं का माझ्या ऊर्जेचं, माझ्या ऊर्जेचं. सो माझ्या क्रियमाण कर्म काय सांगतं, तुमची भावना बदलू शकतो का आपण याच गोष्टीला जेव्हा समजून घेऊया की हे का घडलंय, माझ्यामुळं घडलंय, तर मी ऍक्सेप्ट करू शकते का ही सिच्युएशन. ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, स्वीकार. हा जेव्हा आपण स्वीकार म्हणतो ना, तेव्हा बरेचदा लक्षात घ्या आपण ऍडमिट करतो. बघा पटतंय का, हा ठीक आहे असेल माझं, हो आहे, आता माझं नशीब तसं आहे, हा ठीक आहे, किंवा आहे माझ्या आई वडील आढाणी आहे, काय करणार, मी म्हणते इतपतच माझं ऍक्सेप्टन्स असतो, आहे आता काय करणार. पण तो ऍडमिट केलेली गोष्ट आहे. ऍक्सेप्टन्स काय सांगतो लक्षात घेऊया. ऍक्सेप्टन्स असं सांगतो की ही जी नकार घंट आहे मनातली, किंवा जो राग आहे, किंवा जो संघर्ष आहे, जो रामानं ऍक्सेप्टन्स दाखवला की ओके आज आत्ता असं घडलेलं आहे, माझ्यासमोर माझं प्रारब्ध अशा चित्रानं आलेलं आहे. तो थैथयाट आणि चिडचिड त्यांची झाली नसेल का हो, कदाचित झालेलीही असेल, पण या कर्मसिद्धांतानुसार त्यांनी तो ऍक्सेप्ट केला, ती दशा किंवा ती गोष्ट, आणि मग त्यांनी काय निवडलं, मी माझ्या बाजूनं प्रयत्न करेन. आणि त्या ऍक्शन्सवर ते आले आणि त्या ऍक्शन्सच्या मागे कोणताही संघर्ष नव्हता. फार महत्वाचं आहे आणि हे सांगायला खूप सोपं आहे, हेही मीच सांगते. हे कितीही सांगायला सोपं आहे की संघर्ष नव्हता. मी उद्या जेव्हा माझ्या मना नसलेल्या गोष्टीला जेव्हा मी सामोरे जाणार आहे, तेव्हा कदाचित मलाही होणार आहे. पण प्रत्येक जण क्रियमाण कर्मातच सगळं काही बीज लपलेलं आहे, हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपण ऍटलिस्ट प्रयत्न तर करून बघायला हरकत नाही की हा संघर्ष मी कसा टाळेल. कृती करायचीच आहे, कृती सगळेच करतात शेवटी नाईलाजानं, पण तो नाईलाज न ठेवता दिलदारपणे ऍक्सेप्ट केलं तर, जसं पतंजली योगशास्त्रामध्ये सुद्धा हे वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुमची आजची प्राप्त परिस्थिती, किंवा आत्ताच्या भाषेत कर्मसिद्धांताच्या भाषेत आपण त्याला प्रारब्ध म्हणतोय, जी मिळालेली आहे त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारणं आहेत. ती कारणं आता आपण समजून घेतलेली आहेत, आपलीच कुठली ना कुठली संचित कारणं. पण पतंजली सूत्रात सांगतात पतंजली ऋषी की तुम्ही आहे त्या परिस्थितीत संतोष माना. आता संतोष माना म्हणलं की कधी कधी माणसाला राग येतो. संतोष काय माना, दुःख चालू आहे आणि काय आनंद मानू, समाधान मानायचं, याला काय अर्थ आहे, नाही पटत ना. पण संतोष आपल्याला कशा अर्थी समजून घ्यायचा प्रयत्न करा की त्याच्यामागं हे जे काही मला आज आलंय माझ्या वाट्याला अशा अर्थी. परत मी सांगते बरं का, आपण आता जास्त करून निगेटिव्ह छटा समोर आणतोय, हे माझ्या मनासारखं नाही झालेलं हे असं, पण अनेक गोष्टी आपल्याला छान पण अनुभवायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणूनच आत्ताच्या काळात तुम्हाला माहिती असेल ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता अगदी आपल्याला आहे या वयात जी काही अवयव आपल्याला साथ देत आहेत त्या गोष्टींची कृतज्ञता किंवा जाणीव असते का आपल्याला. जी गोष्ट आहे, हा मला थोडं कमी दिसतंय पण डोळे तर आहेत बॉस, अनेकांना डोळे नाही,
सो ही कृतज्ञता आपण वाढवली तर तुमच्या क्रियमाण कर्मात तुम्ही कोणत्या ऊर्जेची वाढ करताय? कृतज्ञता एनर्जी देताय. ऍग्रीड? किंवा आपल्या प्रयत्नांच्या मागे आपण काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोय, जे आपल्या एनर्जीमुळे, चांगल्या एनर्जीमुळे आपल्या संचितामध्ये उद्याच्या पुढचा जन्म आहे ना, सगळ्यांनाच मोक्ष मिळणार नाहीये. पुढच्या जन्मात आपलेच आत्ताचे क्रियमाण कर्म नवीन बीज टाकणार आहेत आणि परत त्यावेळेची जी काही प्रारब्ध येतील त्याच्यात कदाचित आत्ताच पॉझिटिव्ह बीज तुमच्याच उपयोगाला येणार आहे आणि तुमच्याच येणार आहे प्रत्येकाच्या, माझ्या नाही, किंवा माझं तुमच्या नाही. ऍग्री? सगळे एव्हरीवन इज विथ मी? डन? ओके. सो क्रियमाण कर्म आपल्याला ही शक्ती देते, ती आजच्या काळात फ्री विल असं जे म्हणतात. तर मला हे सांगायचंय, कर्म सिद्धांत सुद्धा तुम्हाला हे सांगतो की आपल्याला पॅसिव्हिटी दिलीये, आपल्या हातात सगळं आहे असं नाहीये. काही गोष्टी वैश्विक ऊर्जेच्या स्वाधीन आहेत, पण आपल्या हातात प्रयत्नवाद दिलेला आहे. जसं योग वसिष्ठामध्ये पुरुषार्थ ही भावना आहे, तशी पतंजली सूत्रात पौरुष वृत्ती असं म्हणलेलं आहे त्याला, की तुमच्याच हातात सगळ्या गोष्टी आहेत. हा, त्याची फळं तुम्हाला लगेच मिळतील का, त्याचा अट्टाहास करू नका. मान्य? सो अट्टाहास सोडायचा आहे. तर आपल्याला एक जीस्ट आपण असं म्हणूया, कर्म कोणाचं आहे आतापर्यंतच? संचित असेल, प्रारब्ध असेल किंवा क्रियमाण असेल, कर्म कोणाचं आहे? प्रत्येक जण म्हणा माझं, माझ्या जबाबदारीचं मी जबाबदारी घेते किंवा घेतो, हे म्हणणं तुम्हाला खूप सुटका देणार आहे, खूप मोकळीक देणार आहे, खूप मोठी दिशा देणार आहे तुमच्याच गोष्टींकडे बघायला. कोणी दुसऱ्याच दिलेलं नाहीये तुम्हाला कर्म, तुम्हीच केलेलं आहे कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. कर्माची ऊर्जा कोण वाढवणार आहे? तुम्हीच वाढवणार आहात. पण अजून महत्वाची गोष्ट कोणती आहे जी तुमच्याच कर्माची ऊर्जा वाढवणार आहे? तर तुमच्या कर्माच्या मागचा तुमचा हेतू. पटतंय? की हा, भले त्याच्यात तुम्हाला माहितीये सत्व रज तम यानुसार तुमचे हेतू असू शकतात. काहींना स्वतःच्या उन्नतीसाठी चांगले गोष्ट करायचे असतील, काहींना दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी करायचे असतील. दॅट इज अप टू यू अगेन. त्या विषय त्या माणसावर आहे. पण कर्माची ऊर्जा वाढवायची आहे मुळात, हे लक्षात घ्या. आणि ती ऊर्जा कारण फळ हे कृतीनुसार मिळणार नाहीये. फळ हे तुमच्या कृतीच्या मागच्या ऊर्जेनुसार मिळणार आहे, तुमच्या भावनेनुसार मिळणार आहे, तुमच्या हेतूनुसार मिळणार आहे. सो हेतू कुठला ठेवायचा ह्याची स्वाधीनता तुमची आहे, दुसऱ्याची नाही. तो असा वागला मग मी का करू? एन्जॉय. तुम्ही जसं म्हणणार आहात तशी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे, त्याला नाहीच मिळणार आहे. आणि त्याच्या वागण्याची ऊर्जा त्याला त्याचं फळ देणार आणि देणारच आहे. त्याच्यात तुम्ही समाधान मानू शकता. तुम्ही जाऊन त्याच्यासाठी वाईट व्हायची गरज खरं तर नाही. कर्माचं बीज कोण रोवतंय? आपण प्रत्येक जण स्वतःच्या जबाबदारीवर आता बोलू शकतो की हे बीज मीच कधी ना कधी रोवलेलं आहे. बरं, कर्माचं फळ जे आहे ते कोण देतं? तुमचं तुम्हीच देता का फळ? ती मात्र वैश्विक ऊर्जा आहे, ज्याला अनेक रिलिजन मध्ये, अनेक धर्मांमध्ये अनेक नावं आहेत. म्हणजे वैश्विक ऊर्जेला कोणी ईश्वर म्हणेल, भगवान म्हणेल, अल्लाह म्हणेल, गॉड म्हणेल, जे काय, ती पॅसिव्हिटी आहे. कधी फळ देणार, कधी या उत्तर आपल्याला आहे का? आपल्या हातात नाहीये. ती सुद्धा वैश्विक एनर्जी आहे. आणि कोण ठरवणार आहे की काय द्यायचं फळ? ती सुद्धा वैश्विक एनर्जी आहे. हे जेव्हा आपण हा आपल्या जीवनाचा पट जेव्हा समोर मांडतो, जेव्हा सूत्र आपल्याला कळतं, तेव्हा आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल ना. असं एक मलाही तुम्हाला त्या म्हणत की बाबा हा फॉर्मॅट आहे आपल्या जीवनाचा, समजून घेऊया. आणि क्रियमान कर्मानं आपल्या आत्ताच्या प्रारब्ध किंवा आत्ताच्या जन्माला आपण रिस्पॉन्स देऊया रिॲक्शन ऐवजी. रिॲक्शन काय करते? कटकट, वैताग, चिडचिड. रिस्पॉन्स ऍक्सेप्टन्स, संतोष, ओके, ह्याच्यामधून मीच आहे. फळ काय असणार आहे ते सुद्धा आपलं कर्मच आपल्याला देत आहे. सो मला
असं वाटतं की आपल्याच संचिताच्या आपला जो पेटारा आहे, आपणच निर्माण केलेला पेटारा आहे, आपलीच बीज आहे, त्यातून या जन्मात किंवा प्रत्येक जन्मात ती वैश्विक शक्ती तुमच्या समोर, समजा रंगाचा पेटारा आहे, कलर्सचा बॉक्स आहे, संचित तुमच्याच आवडीचे कलर आहेत, तुम्हीच भरलेले आहेत कधीतरी त्या बॉक्समध्ये. आता वैश्विक ऊर्जा ठरवते की चला तुम्हाला या जन्मी हे 10 कलर दिलेले आहेत. मग तुम्ही म्हणायचं कालशी 10 दिले. हा काय आता काहीतरी लाल पण दिलाय, मध्येच निळा काय दिलाय. सो अनालिसिस चालू केलं तुम्ही, मला ऍटलिस्ट रंग तर मिळाले. आता क्रियमाण कर्म तुम्हाला काय सांगताय की आहे त्या रंगांमध्ये मी माझं बेस्ट चित्र निर्माण करू शकते का? तर ते चित्र तयार करायचं, चित्र कंपोज करायचं, जितकं माझ्याकडनं या जन्मात शक्य आहे, जे मलाच पुढे मिळणार आहे, तो प्रयत्न मी करणार आहे. आता या क्रियमाण कर्मातच आपण बघतो की आपण प्रयत्न करतो, आपण पॉझिटिव्ह विचार करतो, आपण सकारात्मकता ठेवतो, आपण स्वीकारतो, ऍक्सेप्टन्स देतो. त्याच पद्धतीनं अनेक आपल्या धर्मात काही चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की तुमचं जास्तीत जास्त भक्ती योग जो आपण म्हणतो, भक्ती करा किंवा जप करा किंवा प्रार्थना करा. तर मला असं वाटतं की त्याचा एक छोटासा भागा मी पकडेल आणि एक छोटासा आपण मला वाटतं 5-10 मिनिटं उरलेली आहेत का आपल्याकडे? आणि तुम्हाला चालेल ना? ओके. तर आपण एक छोटीशी एक काय म्हणूयात हँड्स ऑन जे आपण म्हणतो की एक छोटासा प्रयोग करून बघूया, तुमची सगळ्यांची हरकत नसेल तर, की माझी अशी एक इच्छा आहे, आपण एक प्रयोग करू छान आणि एन्जॉय करूया. टेन्शन घेऊ नका, उलट टेन्शन रिलीज करायचंय जर कुठलं असेल तर. तर एक मेडिटेशनची एक पद्धत आहे, किंवा आपण त्याला चॅन्ट म्हणू शकतो. आपणच आपल्याला सूट करतो, आपल्याला शांत करतोय. तर होपोनोपोनो अशी एक पद्धत आहे आजकालची, म्हणजे आजकाल फेमस आहे. आपल्याकडे जप जाप्य हा प्रकार त्यातलाच होता. तुमच्या मनात आपण एक 5 मिनिटाचा प्रयोग करणार आहोत. तुमच्या मनात असलेली जी काही नकोशी भावना आहे ती सांगायची मला आता काही गरज नाही. तुमच्या मनात जी काही, एखाद्याला असेल की काय मला शुगर लागली आहे कटकट, काय आमच्या घरात ना सतत भांडणच असतात, वैताग आलाय मला, जे काही तुमच्यापाशी असेल तुमच्या नकोशा भावना, त्या भावनेला मनात एकच भावना घ्या बरं का. आता एकच भावना घ्या, असंख्य असणार आहेत, आता एकच भावना घेऊया. डोळे मिटूया सगळ्यांनी. येस प्लीज, सगळ्यांनी डोळे मिटायचे. नकोशी भावना जी तुम्हाला ओव्हरऑल त्रस्त करत असते, बॉदर करत असते, त्या भावनेला तुम्ही शांतपणानं ऑब्झर्व करत आहात. एकीकडे तुम्ही ज्या तुमच्या आराध्य देवताला मानता, आराध्य शक्तीला मानता, त्या शक्तीचा आशीर्वाद आता या प्रयोगासाठी तुम्हाला मिळत आहे, हे समजून घ्यायचं आहे, हे अनुभवायचं आहे. आणि आता तुमचं लक्ष केवळ आणि केवळ माझ्या आवाजाकडे जात आहे. तुमची नकोशी भावना, तिला तुम्ही शांत चित्तानं, तटस्थपणानं आत्ता बघत आहात, ऑब्झर्व करत आहात, डोळे मिटलेल्या अवस्थेत. तो राग, तो वैताग, अस्वस्थता अनुभवायचा आहे. शांत, डोळे मिटलेले आहेत. आता मी 4 वाक्य म्हणणार आहे. त्या वाक्यांचा अजून थोडासा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते. आय एम सॉरी, मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू.
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. डोळे तुमचे मिटलेले आहेत. तुम्ही तुमच्या त्या भावनेला ह्या 4 वाक्यांनी समजावणार आहात. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणणार आहात मनातून, तेव्हा तुम्ही हे समजून घेणार आहात की या नकोशा भावनेमुळे मला माझ्या आयुष्याकडे ब्रॉड स्पेक्ट्रमनं बघता यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही थँक्यू म्हणत आहात की यामुळे मला जीवनाकडे चौकटीतून न बघता वेगळ्या स्पेक्ट्रममध्ये बघण्याची संधी मिळाली. आय लव्ह यू म्हणणार आहात. माझं तुझ्यावर प्रेम आहे त्या भावनेवर. याचं कारण त्या भावनेनं तुम्हाला एकीकडे न कळत समृद्ध केलेला आहे. डोळे तुमचे हलके मिटलेले आहेत. मी 4 वाक्य म्हणतेय ती तुम्ही तुमच्या नकोशा भावनेला म्हणायची आहे, जी तुम्ही याच्या आधी भावना अनुभवली. त्या अनुभवाला तुम्ही तुमच्या अनुभूतीला त्या भावनेच्या 10 पैकी X गुण द्या. कोणी त्याला मला खूप राग येतोय, त्याला कदाचित 10 पैकी 10 भावना अनुभव असेल. एखाद्याला 8 येईल, एखाद्याला 5 येईल. जे काही आकडा असेल तो तुमच्या मनात ठेवा. मी 4 वाक्य म्हणते, तुम्ही त्याच भावनेला आता सांगत आहात. डोळे मिटलेले आहेत. श्वास संथ. I'm sorry. Please forgive me. Thank you so much. I love you. I'm sorry. Please. मला क्षमा कर. मला माफ कर. मी वेळोवेळी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही. सॉरी. आज मला समजून घे. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू मला एक वेगळी अनुभूती दिल्याबद्दल. यापुढे मी माझ्या या नकोशा भावनेकडे प्रेमानं बघू शकते का? हा विचार तरी दिला. या विचारामुळे मला स्वीकार करणं, ऍक्सेप्टन्स. हो, मला हा त्रास होतो याचा ऍक्सेप्टन्स कोणत्याही संघर्षाशिवाय करण्याची ताकद मिळाली. थँक्यू. आय जस्ट लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. तुम्ही तुमच्या त्या भावनेची अधिक जवळ जात आहात. आणि या तुमच्याच ॲफर्मेशन्सनी, तुमच्याच या समजूतदारपणानं तुम्ही त्या भावनेला सहजतेनं ऍक्सेप्ट करत आहात, स्वीकारत आहात. वैतागून स्वीकारत नाही आहात. तुम्ही त्याला क्षमा सुद्धा मागत आहात की मी वेळोवेळी नाही लक्ष दिलं. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू सो मच. आय रिअली लव्ह यू. मी तुझा स्वीकार करते. मी तुझा स्वीकार करते. मी तुझा स्वीकार करते. आता डोळे तुमचे मिटलेलेच आहेत. तुमच्या त्याच भावनेला तुम्ही तुमच्या मगाच्या 10 पैकी या वाक्यांनंतर किती गुण देता हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि हळूहळू डोळे उघडायचे. काही फरक वाटला का? आणि नसेल वाटला तर नाही पण असू शकतो. काहीही फरक वाटला नाही होऊ शकतो. पण कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल तर जरूर करा. कारण आपला मेन जो आहे तो हे संपलेला आहे. म्हणजे माझं जे काही व्याख्यान म्हणून होतं, सिद्धांत जे मला सांगायचे होते आणि त्याचा ऍक्च्युअल यूज आपल्या जीवनात कसा करता येईल हे मी सांगायचा माझ्या बाजूने प्रयत्न केला.
पण या अनुभवाचा सुद्धा जर कुणाला काही सांगायचं असेल तर जरूर मोकळेपणानं आपण बोलू शकतो, किंवा आणि काही प्रश्न असतील आणि जर वेळ असेल आणि तुम्हाला वेळ असेल तर डेफिनेटली तुम्ही प्रश्न सुद्धा काही असतील तर आरामात विचारू शकता. धन्यवाद.